लोक रडताना ओरडताना आणि त्रासात दिसतील. बाबा वेंगाच्या प्रलयाच्या भाकितानुसार जगावर येणार का मोठं संकट? 2025 मध्ये महायुद्ध होणार. बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार का? चला बघूया व्हिडिओमध्ये. आतापर्यंत स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करून घ्या. जगात असे अनेक पैगंबर आहेत ज्यांचे शब्द खरे ठरतात. त्यापैकी बाबा वेंगा हे अव्वल स्थानी गणले जातात. बाबा वेंगा त्यांच्या रहस्यमय भाकितासाठी जगभर प्रसिद्ध आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव सतत वाढत आहे. दरम्यान बाबा वेंगाने पुन्हा एक भाकीत केलं आहे. त्यांनी म्हटले आहे की 2025 मध्ये एक भयानक जागतिक युद्ध सुरू होईल. हे युद्ध मध्य पूर्वेपासून सुरू होईल आणि संपूर्ण भारतावर त्याचा परिणाम करेल. त्याच्या या भाकिताने जगभरात खळबळ उडालेली आहे. याआधीही बाबा वेंगाच्या अनेक भाकिते खरे ठरलेले आहेत हे आपल्याला माहिती आहे. जागतिक युद्धाचा इशारा दिलेला आहे बाबा वेंगाने. बाबा वेंगा म्हणाले आहेत की 2025 मध्ये एक भयानक महायुद्ध होईल. हे युद्ध मानवतेला अधोगतीकडे घेऊन जाईल. एकीकडे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आहे आणि दुसरीकडे वेंगा बाबा काय म्हणाले आहेत की हे युद्ध केवळ युरोपसाठी नाही तर संपूर्ण जगासाठी विनाशकारी ठरू शकते. रशिया आणि युक्रेनमध्ये अनेक वर्षांपासून युद्ध सुरू आहे. दोन्ही देश त्यांच्या लष्करी चौक्या आणि युती मजबूत करण्यासाठी हालचाल करत असताना आणखी एक पूर्ण युद्धाची भीती हवेत लटकत आहे. काही तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की पूर्व युरोपमधील भूराजकीय तणाव आणखी बिकट होण्याच्या मार्गावर आहे. भूकंपाचा अंदाज देखील सांगितलेला आहे. यापूर्वी बाबा वेंगा यांनी 2025 मध्ये मोठ्या भूकंपाचा इशारा दिला होता. त्यांनी म्हटले होते की हे भूकंप पृथ्वीवर प्रचंड शक्तीने आदळतील, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात विनाश आणि मानवी नुकसान होईल. जगानेही ही भाकिते पाहिली आहेत, कारण काही महिन्यांपूर्वीच म्यानमारमध्ये 7.7 रिश्टर स्केलचा मोठा भूकंप झाला होता, ज्यामध्ये 1700हून अधिक लोक मृत्युमुखी पडले होते आणि त्यामुळे प्रचंड विध्वंस झाला होता. हे देखील आपण पाहिलेले आहे. TOIच्या अहवालानुसार जगभरात भूकंपाच्या घटना वाढत असताना ही भविष्यवाणी अंशतः पूर्ण झाली आहे. 2025च्या सुरुवातीला म्यानमारमधील 7.7 तीव्रतेचा मोठा धक्का झालेला आहे, ज्यामध्ये 1700हून अधिक लोक मृत्युमुखी पडले. तसेच त्यानंतर मोठ्या प्रमाणात विनाश देखील झालेला आहे. या विनाशकारी आपत्तीपूर्वी थायलंड आणि टोंगा यासारख्या शेजारील देशांमध्येही जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. अलीकडील नैसर्गिक आपत्तीमुळे बाबा वेंगाने केलेल्या विनाशकारी भूकंपाबद्दल भाकिते खरी ठरत आहेत की नाही याची भीती आधीच निर्माण झालेली आहे. त्यांची कोणती भाकिते खरी ठरली आहेत ते आपण बघणार आहोत. यापूर्वी त्यांनी राजकुमारी डायनाची हत्या आणि कोविड-19 साथीच्या आजारासारख्या प्रमुख घटनांबद्दल प्रत्यक्ष अचूक भाकितांची उदाहरणं देऊन त्यांनी भाकितांना न्याय दिलेला आहे. जरी त्यांची बहुतेक चाहत्यांनी त्यांचे रेकॉर्ड प्रभावी असल्याचा दावा देखील केलेला असला तरी टीकाकारांचा असा दावा आहे की त्यांची भाकिते अनेकदा अस्पष्ट आणि अर्थ लावण्यास खुले होते. बाबा वेंगाच्या यशाच्या दारावरही सामान्यतः प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. टीकाकारांचा असा युक्तिवाद आहे की त्यांचे दृष्टिकोन कोणत्याही अलौकिक क्षमतेपेक्षा सामान्य मानवी भीती आणि प्रवृत्तीचे कार्य आहे. तरीही त्यांच्या इतके भाकिते खरे ठरले आहेत की ही वस्तुस्थिती या कल्पनेला पुष्टी देते की त्यांच्या स्वप्नामध्ये केवळ योगायोग नसून बरेच काही असू शकते. अशा प्रकारे बाबा वेंगाने भविष्यवाणी केलेली आहे. तर